मित्रांनो, संत कबीर यांचा एक दोहा आहे, बुरा जो देखन में चलिया बुरा न मिलया कोय, मन खोजा अपना तो मुझसे बुरा न कोय। अर्थात मी वाईट व्यक्ती शोधायला गेलो तर मला कोणीही सापडलं नाही, पण जेव्हा मी स्वतःच्या मनात डोकावून बघितलं तेव्हा सर्वात वाईट व्यक्ती म्हणून मला मीच सापडलो। नमस्कार मित्रांनो, अमेरिकेच्या बाबतीतही असंच काही चालू आहे। मित्रांनो, याला कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्रपती म्हणून अमेरिकेचा दुसरा कार्यकाळ। डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेली त्यांची नवी राजकीय आणि आर्थिक सामाजिक धोरण, त्यांनी सुरू केलेलं टेरिफ वॉर, अमेरिका फर्स्ट पॉलिसी, हे नेमकं काय आहे, त्याच्यामुळे जागतिक लेवलवर याचा काय परिणाम होतोय, या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करूया। तर चला मित्रांनो, याच्यातलं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका फर्स्ट पॉलिसी, अर्थात अमेरिका पहिले हे धोरण, अर्थात टेरिफ पॉलिसी, अर्थात आयात केलेल्या वस्तूंवर लावलेला कर। त्याच्यामुळे जागतिक लेवलवर प्रत्येक देशांवर अमेरिकेने आयात केलेल्या वस्तूंवर कर लावायला सुरुवात केली आहे। मोठ्या प्रमाणात कर लावण्यात आलेले आहेत आणि काही निर्बंध सुद्धा त्यानुसार आलेले आहेत। त्याच्यामुळे जे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जे फ्री ट्रेड अग्रीमेंट्स आहेत किंवा बायलॅटरल ट्रेड ऑर्गनायझेशन आहेत, अशा विविध गोष्टींवर परिणाम झाला आहे। याचा उद्देश म्हणजे लोकल इंडस्ट्रीला प्रोटेक्ट करणं, संरक्षण देणं, त्याच्यातून रेव्हेन्यू जनरेट करणं, नफा निर्माण करणं, नफा मिळवणं, त्याचबरोबर व्यापारीय तूट कमी करणं आणि बॅलन्स ऑफ पेमेंट करणं, अर्थात व्यापाराचा समतोल साधणं। उदाहरण घ्यायचं झालं तर समजा अमेरिकेने चीनच्या स्टीलवर जर 25% आयात कर लावला तर त्याचा परिणाम असा होतो की चायनामधून येणाऱ्या मालवर काही बंधने येतात, सोबतच तेच अमेरिकेच्या मार्केटमध्ये महाग होईल, अर्थात लोक चायनीज स्टीलपेक्षा अमेरिकन स्टील खरेदी करतील। त्याच्यामुळे लोकल इंडस्ट्रीचा पण फायदा, नफा सुद्धा होतो आणि ट्रेड डेफिसिट अर्थात व्यापारीय तूट सुद्धा कमी होण्यास मदत होते। अर्थात फर्स्ट अमेरिका पॉलिसी अमेरिकेसाठी लाभदायक ठरते, असा ट्रम्प यांचा दावा आहे। डोनाल्ड ट्रम्प यांची जे निर्णय बघता, त्यांची धोरणं बघता असं लक्षात येते की त्यांना अमेरिकेला प्रोटेक्शनिस्ट बनवायचं आहे, संरक्षित एक देश बनवायचा आहे। त्यांचे स्लोगनच आहे ब्रिंग बॅक जॉब्स टू अमेरिका, अर्थात अमेरिकेमध्ये रोजगार परत आणा। डोनाल्ड ट्रम्प यांनी जशी त्यांची टेरिफ पॉलिसी अंमलात आणली, बाकीच्या देशांनी ऍक्शनला रिॲक्शन सुरू करण्यास सुरुवात केली। याच्यात पहिला भाग म्हणजे चायनाने सुद्धा अमेरिकेवर त्याच प्रतीचे निर्बंध लावले। त्याच्यामुळे एक नवीन टेरिफ वॉर सुरू झाला, अमेरिका वर्सेस चायना। इतर देशांनी त्याच प्रकारचा अवलंब केला, काही लोकांनी सावधगिरीची भूमिका घेतली, पण याच्यात सर्वात जास्त कोणाला फटका बसला असेल तो म्हणजे स्वतः अमेरिकेला। साहजिकच अमेरिका फर्स्ट पॉलिसीनुसार त्यांनी आखलेल्या धोरणात त्यांना येणारी निर्यात कमी झाली, त्यांना येणारा रेव्हेन्यू कमी झाला आणि त्याचबरोबर त्यांच्या अशा धोरणामुळे बाकीचे काही देश एकत्र येऊन त्यांनी अमेरिकेविरोधात मोर्चा सांभाळायला सुरुवात केली आहे। याचा ओव्हरऑल परिणाम म्हणजे ट्रेड डेफिसिट अर्थात व्यापारी तूट कमी करण्यापेक्षा जास्त वाढली। अमेरिकेचा जो करन्सी आहे डॉलर, याला फटका बसला। शेअर मार्केट आणि इतर सुद्धा व्यापाऱ्यांना फटका बसला। याचाच अर्थ अमेरिकेच्या आयात पॉलिसीनुसार इतर देशांनी त्यांच्या टेरिफ पॉलिसीमध्ये काही बदल केले जे अमेरिकेसाठी हानिकारक ठरतील। त्याच्यामुळं अमेरिका वर्सेस चायना नसून अमेरिका वर्सेस वर्ल्ड इकॉनॉमी असा काहीसा सामना आता जागतिक लेवलवर बघायला मिळत आहे। बऱ्याच देशांनी याच्यावर प्रक्षोभक प्रतिक्रिया देत हे व्हायोलेशन ऑफ फ्री ट्रेड अर्थात वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन यांच्या जागतिक व्यापार जी संघटना आहे त्यांच्या मुक्त व्यापार या नियमाचं उल्लंघन केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे अमेरिकेवर जागतिक लेवलवर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे। याच्यामुळे काही जागतिक लेवलवर खूप मोठ्या इकॉनॉमिक उलथापालथ, आर्थिक उलथापालथ होताना दिसत आहे। त्यामध्ये चायना आणि अमेरिकेच्या वॉरमध्ये बरेचसे प्रोडक्शन युनिट हे चायना आणि अमेरिकेच्या दोघांच्याही वादापासून निघण्यासाठी वेगवेगळ्या इतर पर्याय असलेल्या देशांमध्ये शिफ्ट होताना दिसत आहे। त्याच्यामुळे सप्लाय चेन मध्ये डिस्ट्रप्शन अर्थात अडथळा निर्माण झालेला दिसत आहे। अर्थात जागतिक लेवलवरची जी प्रोडक्शनची पुरवठा साखळी आहे ती विस्कळीत झाल्याचं चित्र आहे। त्याचबरोबर अमेरिकेला उत्तर देण्यासाठी चायना, इंडिया, युरोपियन युनियन
यासारख्या संघटना आणि देश एकत्र येऊन त्यांनी त्यांचे टेरिफ आणि निर्बंध लादून अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या सगळ्या टेरिफ वॉरमध्ये जागतिक लेवलवर एक टेन्शनचं वातावरण आहे, स्ट्रेस निर्माण झालेला आहे। त्यामध्ये ऍग्रीकल्चर, ऑटोमोबाईल सारखे सेक्टर खूप प्रभावित झालेले आहेत आणि याची पुढची पार्श्वभूमी काय असेल हे सध्या तरी सांगणं कठीण आहे। हे जर असंच लॉंग टर्म चालू राहिलं तर याच्यामध्ये काय होऊ शकते, तर सर्वात पहिले आता आपण जे ग्लोबलायझेशन म्हणतो ते शिफ्ट होऊन इकॉनॉमिक नॅशनलिझम वर हा कॉन्सेप्ट शिफ्ट होऊ शकतो। अर्थात प्रत्येक देशाचा स्वतःचा एक नॅशनलिझम असेल, राष्ट्रवाद असेल, आर्थिक राष्ट्रवाद त्याला म्हणू शकतो आपण। याचा परिणाम म्हणजे आणखी की प्रत्येक देश आता सेल्फ रिलायन्स आणि लोकल मॅन्युफॅक्चरिंगवर भर द्यायला लागला आहे। भारतामध्ये नरेंद्र मोदी यांनी जी मेक इन इंडिया हा कॉन्सेप्ट आणला होता, हा त्यातलाच एक भाग आहे असं म्हणायला हरकत नाही। साहजिकच भारत जर चायनाशी व्यवहार करतोय, त्यामध्ये चायनाची करन्सी आणि भारताची करन्सी पेक्षा अमेरिकन डॉलर मध्ये जर व्यापार होत असेल तर साहजिकच अमेरिकेला फायदा होतो। त्याच्यामुळे करन्सी स्वॅपिंग नावासारख्या गोष्टी आता जोर धरायला लागली। साहजिकच चायनाकडून आपल्याला माल घ्यायचा असेल तर आपण त्यांच्या करन्सी मध्ये घेऊ आणि चायनाला जर आपल्या करन्सीचा माल घ्यायचा असेल तर ते भारताच्या करन्सीमध्ये घेतील। त्याच्यामुळे जागतिक लेवलवरचा US डॉलरचा आता संबंध तोडावा आणि US करन्सीला जागतिक लेवलवर डॉमिनन्स कमी करावा, यासाठी करन्सी वॉर सुद्धा सुरू झालेला आहे। मित्रांनो, याच्यामध्ये भारताला काय फायदा आहे, तर भारताला सुद्धा काही सुवर्ण संधी उपलब्ध झालेल्या आहेत, चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत बिझनेस आणि ट्रेडमध्ये, व्यापार आणि उद्योगधंद्यांमध्ये। त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे अमेरिका आणि चायनाचं असलेलं जागतिक व्यापार युद्ध। त्याच्यामुळं आता चायनाला पर्याय म्हणून चायना इंडियाचे संबंध चांगले होतील अशी अपेक्षा आहे। सोबतच त्याच्यामध्ये फार्मास्युटिकल असेल, ऑटोमोबाईल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, टेक्सटाईल असेल, अशा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये भारताला फायदा होणार आहे व्यापारासाठी। त्याचबरोबर भारतात काही सुरू केलेल्या मेक इन इंडिया सारखे प्रोजेक्ट असतील, प्रोडक्ट इन्सेंटिव्ह लिंक सारखी प्रोजेक्ट असतील, अशा बऱ्याचशा गोष्टींनी भारताच्या लोकल व्यापाराला आणि उद्योगधंद्यांना चालना मिळेल अशी अपेक्षा आहे। सोबतच MSME सेक्टरला सुद्धा याच्यामुळे बळकटी येईल अशी अपेक्षा आहे। अमेरिकेच्या जे राष्ट्रीय इकॉनॉमिक अर्थात आर्थिक धोरण होतं त्याच्यामध्ये आधी भारताला GSP हे टॅग होतं, स्टेटस होतं। याचा अर्थ जनरलाइज सिस्टीम ऑफ प्रिफरन्स, जे डोनाल्ड ट्रम्प यांनी 2019 मध्ये काढून टाकलं। त्याच्यामुळे भारताला जनरलाइज ट्रीटमेंट देणं बंद करून भारतात टेरिफ अर्थात जकात कर अर्थात आयात कर वाढवण्यात आले। त्याच्यामुळे भारताच्या बऱ्याचशा अमेरिकेमध्ये निर्यात करणाऱ्या गोष्टींवर निर्बंध लागले आणि आपल्याला आयात करताना त्या गोष्टी अमेरिकेच्या मार्केटमध्ये महाग झाल्या। त्याच्यामुळे भारताला अमेरिकेमध्ये निर्यात करणं कठीण होऊ लागलं होतं। अमेरिकेच्या अशा या धोरणामुळे भारत आणि अमेरिका संबंध बऱ्याच प्रमाणात खराब झालेले आहेत। भारत अमेरिका संबंध व्यापारासंदर्भात सध्या तरी खूप अशा किचकट परिस्थितीतून जात आहे। भारताने सुद्धा अमेरिकेला प्रत्युत्तर देत काही प्रमाणात त्यांच्यावर सुद्धा आयात कर लावलेले आहेत, टेरिफ लावलेले आहेत। फक्त एक समजदारीच्या धोरणावर आपण ते टिकून ठेवले आहेत असं म्हणायला हरकत नाही। या सगळ्या गोष्टींमध्ये भारताच्या काही जमेच्या बाजू आहेत। त्याच्यामध्ये भारताची स्ट्रॉंग डिप्लोमॅटिक सिच्युएशन, प्रत्येक देशांसोबत आपलेले संबंध, त्याचबरोबर फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आणि 5 ट्रिलियनचा आपण गाठत असलेला पल्ला, या सगळ्या गोष्टीमुळे भारत लवकरच वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये आणखी डॉमिनेटिंग फॅक्टर होईल। चायना आणि अमेरिकेच्या व्यापार युद्धात भारत वरती जाईल अशी अपेक्षा करू। सो जगाला भारत हा उत्तम बिझनेस पर्याय असेल आणि तो ते सिद्ध करेल अशी अपेक्षा आहे। त्यामुळे भारत या सुवर्ण संधीचं सोनं करेल अशी अपेक्षा करू। जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।